आज माझे नवरबाव खूप खुश झाले, कारण ना आज डब्यामध्ये मस्त त्यांना हिरव्या मिरचीची पात दिली होती. तर मस्त त्यांना हिरव्या मिरचीची पात चाखायला मिळाली आहे डब्यामध्ये, त्यामुळे ते खूप खुश झाले आणि आल्या आल्या मला म्हटले खूप छान झाली हिरव्या मिरचीची पात. तर माझ्या नवरबाचं कसं आहे माहिती आहे का, त्यांना ना पात म्हटलं ना तर खूप जास्त आवडते, कारण त्यांना अशी तिखटा मिठातली पात नाही आवडत, अशी मस्त झणझणीत हिरव्या मिरचीतली पात त्यांना आवडते. त्याच्यासाठी मी असं मस्त आठवड्यातनं 2दा-3दा तरी डब्यासाठी किंवा घरी म्हणा इतर वेळी अशीच पात करून देत असते. तुम्ही कशी बनवताय कमेंटमध्ये नक्की कळवा. तर चला आता मस्त हिरव्या मिरचीची झणझणीत पात तुम्हाला करून दाखवणार आहे, त्यासाठी व्हिडिओ कंटिन्यू करा. तर नमस्कार, प्रियंका किचन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं मी अगदी मनापासून स्वागत करते. तर आज ना आपण हिरव्या मिरचीतली पात करणार आहोत, जे की सकाळच्या डब्यासाठी झटपट 10 मिनिटांमध्ये बनवून तयार होते. तर इथे मी नवरबाच्या टिफिनसाठीच मस्त अशी हिरव्या मिरचीतली पात बनवणार आहे. तर पहा आता पात बनवण्यासाठी काय काय साहित्य घेतलं आहे. तर आता थोडंसं मी कच्च्या शेंगदाण्याचं कूट वापरते. इथे कच्च्या शेंगदाण्याचं अर्धी वाटी कूट घेतलेलं आहे. आणि पातीची भाजी बनवायची हिरव्या मिरचीतली तर फक्त 1.5 पळी तेल घेतलेलं आहे इथे मी. आणि आपल्याला भाजी बनवण्यासाठी थोडीशी मुगाची डाळ पण लागणार आहे, फक्त 1 चमचा 1.5 चमचा इथे मी मुगाची डाळ घेतलेली आहे. आणि 4 ते 5 हिरव्या मिरच्या घेतल्यात पहा. आणि 7-8 लसणाच्या कुड्या घेतल्यात नकलून. तर हिरव्या मिरच्या ना या तिखट आहेत पहा, तर त्यामुळे मी 4-5च घेतलेल्या आहेत. जास्त तिखट आमच्यात नाही आवडत. जर तुमच्या इकडे जर जास्त तिखट खात असतील ना घरची, तर तुम्ही तिखटाचा मिरचीचा पण प्रमाण जास्त करू शकता. तर चला आता आपण रेसिपीला सुरुवात करूयात. चला आता तुम्हाला भाजीचं प्रमाण तर समजलेलं असेल की मी भाजी बनवण्यासाठी काय काय घेतलेलं आहे. तर आता ना आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूयात. आपण भाजी बनवायच्या अगोदर हिरव्या मिरच्या आणि लसूण चांगलं खलबत्त्यामध्ये बारीक कुटून घेऊयात. आता त्यामध्ये लगेचच चवीप्रमाणे मीठ टाकून घेऊ, कारण नंतर मीठ नाही टाकलं तरी पण चालतं. भाजी बनवायच्या आधी खलबत्त्यामध्ये हिरवी मिरची आणि लसूण कुटतानाच तुम्ही हवं तेवढं मीठ टाकू शकता. चला कुटून घेऊयात आता आपण याला. तर बघा चांगलं मी कुटून घेतलेलं आहे याला. चला तर आता आपण भाजीला फोडणी द्यायला घेऊ. चला भाजीला फोडणी द्यायच्या अगोदर आपण ही पात स्वच्छ पाण्याने धुवून घेऊयात. पात चांगली स्वच्छ धुवून घ्यायची आहे, स्वच्छ पाण्याने 2दा ते 3दा तुम्हाला ही पात चांगली अशी धुवून घ्यायची आहे. पहा 2दा ते 3दा इथं मी स्वच्छ पाण्याने पात धुवून घेतलेली आहे. आता आपण आपल्या भाजीला फोडणी द्यायला घेऊयात. भाजी बनवण्यासाठी गॅस चालू करून घेऊयात आणि गॅसवरती कढई तापायला ठेवून घेऊयात. कढई आपली चांगली गरम झाली ना की लगेचच आपण घेतलेलं 1.5 पळी तेल घालून घेऊयात कढईमध्ये. जास्त तेल नाही घालायचं, मोकळी पात करतोय त्यामुळे 1.5 पळी तेल पुरेसं होतं. आता कढईतलं तेल पण चांगलं गरम झालंय आणि आपण खलबत्त्यामध्ये लसूण आणि मिरची चवीप्रमाणे मीठ घालून हे कुटून घेतलं होतं ना ते घालून घेऊ तेलामध्ये. हा लसूण मिरचीचा ठेचा ना चांगला परतवून घ्यायचा आहे. लसूण मिरचीच्या ठेच्यामध्ये लगेच पात टाकून हलवून घेतलंय पातीला चांगलं 2 मिनिटं. आणि पहा आता लगेचच यामध्ये मुगाची डाळ घालून घेऊयात आपण. आणि मुगाच्या डाळीला आणि पातीला चांगलं एकजीव करून घ्यायचं, म्हणजे चांगलं हलवायचे. लसूण मिरची मध्ये ना आपण खलबत्त्यामध्ये कुटून ज्यावेळेस मीठ टाकलं होतं ना त्याच पातीला मिठाचं पण पाणी सुटले पहा. आता चांगलं हलवून घ्यायची आहे पात तुम्हाला. आता कच्ची मुगाची डाळ टाकली त्यामुळे मुगाच्या डाळीला शिजायला थोडासा वेळ लागेल, त्याच्यामुळे आता आपण ह्याच्यावर ना झाकण ठेवून ना 5-10 मिनिटं वाफवून घेऊयात. आता याला ना आपण 5 मिनिटं वाफवून घेऊयात. आता मस्त 5 मिनिटं याला वाफवून घेतलेलं आहे, पाहू शकता. आतमधली मुगाची डाळ पण चांगली शिजलेली आहे. आता याला 1-2 मिनिटं मी हलवून घेते. आतमधली मुगाची डाळ शिजली का ते पाहूयात.
तर पहा किती मस्त अशी मुगाची डाळ शिजलेली आहे. आता याच्यामध्ये ना तुम्हाला जास्त काही टाकायचं नाही, फक्त वरून शेंगदाण्याचा कूट टाकायचा आहे. खूप छान होते ही हिरव्या मिरचीतली पात, तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. आता यामध्ये फक्त आपण शेंगदाण्याचं कूट घालणार आहोत आणि शेंगदाण्याचं कूट टाकून चांगलं 1-2 मिनिटं हलवून घेते. शेंगदाण्याचं कूट टाकून चांगलं हलवून घेतलंय. आता आपण गॅस बंद करूयात. आता ही हिरव्या मिरचीची पात आपल्याला खाण्यासाठी तयार झालेली आहे. मग तुम्ही कधी बनवताय अशी हिरव्या मिरचीची पात नक्की कमेंट करा. आणि रेसिपी आवडली असेल मनापासून तर रेसिपीला एक लाईक जरूर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला भेटते अशा छानशा रेसिपीसोबत पुढच्या. तोपर्यंत धन्यवाद.